मला घरात जायचं नाही यासाठी म्हणून अव्यूने एवढं रडगाणं केलं आहे. का, कसं, कुठे, हे सगळं तुमच्याशी एक्सप्लेन करणार आहे. त्यापूर्वी संध्याकाळी छान अशी पूजा आवरून घेतली आणि आम्ही सहपरिवार खाली वॉक करायला निघालो होतो. लिफ्ट जवळच अव्यूचं काउंटिंग सुरू झालं होतं आणि ते काउंटिंग करता करता बाबांनी आम्हाला बाहेर घेऊन आलं, पण आम्हाला काही बाहेर यायचं नव्हतं. आई मला बाबांनी असं केलंय, तू आता मला सांभाळ. मी त्याला सांभाळायला गेली आणि तिथे पटकन तो पडाला. आता त्यानंतर ती बघ काकू त्यांच्या बाळांना कसं घेऊन फिरते आहे, तू पण मला धर, असं काहीसं अव्यूचा इतका हट्ट होता. हो, हा हट्ट मी पूर्ण नाही केला, त्यामुळे तो माझ्याशी हाईड अँड सीक खेळायला रेडी झाला होता. इतका हाईड अँड सीक खेळला आणि त्यानंतर आम्हाला मोठे मुलं दिसले की आमची मज्जाच वेगळी असते. आम्हाला खूप आवडतात मोठे दादा. कसं बसं त्याला गार्डनमध्ये घेऊन गेलो. त्यानंतर आई तू थकली असेल, आता बाबांना माझ्या मागे पाठव, असं खायचं अव्यूचं चाललं होतं. गार्डनमध्ये आल्यानंतर ते सगळे लोक छान अशी पेंटिंग आणि त्याची स्केचिंग करत होते. अव्यूने पाणी पिलं आणि त्यानंतर फुल एनर्जीमध्ये त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला की मला पण काहीतरी हवं आहे मला करायला. असं तो बोलला नाही, पण असे त्याचे ॲटिट्यूड होते. त्या दीदीने पण इतक्या प्रेमाने त्याच्याकडे त्याची बुक आणि पेन्सिल दिली. तो पण त्याचं ड्रॉइंग करत होता. आम्हाला काही येत नाही बरं, पण तरीसुद्धा आम्हाला काहीतरी करायचं होतं. एवढं सगळं केल्यानंतर कोणाची इच्छा होईल बरं घरी जायची. पण आता आम्हाला जेवणाची वेळ झाली होती आणि म्हणून मी त्याला घेऊन बाहेर यायचा खूप प्रयत्न करत होती, पण तो काही यायलाच तयार नव्हता. म्हणून आम्ही त्याला बळजबरी घरी घेऊन आलो आणि असं काहीसा होता आजचा आमचा दिवस. चला बाय.